नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मी आहे नेगाने बस्तवाडकर. तर आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हरतालिका व्रत आणि पूजा आणि विधी हे कशा प्रकारे कराव्या, तर ह्या पेजवर नवीन कोण असाल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. चला तर पाहूया आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. हरतालिका उपवास हा एक महत्त्वाचा हिंदू व्रत आहे जो भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला येतो. या वर्षी हरतालिका तृतीय 26 जुलैला आहे. या व्रतामध्ये अविवाहित मुली आणि विवाहित महिला विशेष सौभाग्यवती भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा करतात आणि उपवास करतात. हे व्रत मुख्यत्वे चांगले पती मिळावे आणि विवाहित जीवन सुखी व्हावे यासाठी केले जाते. हरतालिका उपवासाची तयारी. उपवासाचे ठिकाण स्वच्छ असावे. पूजेची सामुग्री. पूजेसाठी केळीचे खांब, चौरंग, पाट, पार्वती आणि शंकराची मूर्ती किंवा फोटो, षोडशोपचार पूजा साहित्य, पत्री, फुले, धूप, दीप, नैवेद्य इत्यादी लागतात. या व्रतामध्ये भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून षोडशोपचारे पूजा करावी. हरतालिका उपवासाचे महत्त्व. अविवाहित मुलींना चांगला पती मिळावा यासाठी हरतालिका व्रत करतात. विवाहित स्त्रिया आपले वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध व्हावे यासाठी हे व्रत करतात. काही स्त्रिया आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करतात. हरतालिका उपवासाच्या व्रताने पार्वती आणि शंकराचे मिलन झाले असे मानले जाते. त्यामुळे हे व्रत महत्त्वाचे आहे. सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. चौरंगावर वाळूचे शिवलिंग आणि शंकर पार्वती तयार करावी. डावीकडे थोड्या अक्षरावर गणेशचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवावी. ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं. केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावे. पुढे रांगोळी काढावी आणि वेगवेगळ्या प्रकारचे पानं फुलं वाहून पूजा करावी. नंतर हरतालिकेची कहाणी वाचावी. अशा असंख्य आहे. ही एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. पार्वतीने शंकरला विचारलं की महाराज, सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं ज्यात श्रम थोडे आणि फळ पुष्कळ मिळेल? असं एखादं व्रत असेल तर मला सांगा. मी कोणत्या पुण्याने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्राला चंद्र श्रेष्ठ, ग्रहाला सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नंद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलं आणि त्याचं पुण्यातून तू मला प्राप्त झाली. ते हे व्रत आहे. ते व्रत 1. पार्वतीच्या लग्नासाठी वडील तिच्याग्रस्त शंकर म्हणाले की हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. त्यापूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आत्ता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं जप केलं होतं. 64 वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांनी फार दुःख झालं आणि अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारद मुनी आले. हिमालयाने त्याची पूजा केली. तसंच येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपार झाली आहे.
ती विष्णूला द्यावी. तो तिचा योग्य पती आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवले आहे, म्हणून इथं मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्याने ही गोष्ट कबूल केली. असं केलं हरतालिका व्रत. नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस. असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलं, महादेव सोडून मला दुसरा पती करायचा नाही, असा माझा निश्चय आहे. असं सांगून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीने एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नंदी दृष्टीत पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथं माझं शिवलिंग पार्वती स्थापन केलंस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुक्ल तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्याने इथलं माझं आसन हललं. नंतर मी तिथं आलो. तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणाले, तू माझे पती व्हावा, याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजात विसर्जन केली. अशी या व्रतात तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असं म्हणतात. हरतालिकाच्या पूजा आणि मुहूर्त. सर्वात आधी आपण यंदा हरतालिका पूजेचे मुहूर्त कधी असणार आहे ते पाहूया. हरतालिकेची तृतीयेची तिथी 25 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12:34 सुरू होणार आहे. तर 26 ऑगस्ट दुपारी 1:54 ही स्थिती संपणार आहे. यंदा हरतालिकाची पूजेची शुभ मुहूर्त हा 26 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 5:56 पासून ते सकाळी 8:31 पर्यंत आहे. Thank you for watching. Please subscribe me. सेवा करा, सेवेकरी व्हा.